विद्यार्थी मित्रांनो, गुरुकृपा अकॅडमी युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी घेऊन आलोय स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून महत्वपूर्ण पॉईंट. तो कशावरती असणार आहे? शेकडेवारी, म्हणजे काय असणार आहे? पर्सेंटेज. आता त्याच्यामध्ये काय दिलेले आपल्याला? टाइप सेकंड बघायचा आहे. आधीच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं होतं की त्रिज्या काय असणार आहे? वाढत असेल तर क्षेत्रफळ किती टक्क्याने वाढणार. आता इथं त्रिज्या काय असणार आहे? कमी होत असेल तर क्षेत्रफळ किती टक्क्याने काय असणार आहे? कमी होणार आहे. वाढत असेल तर आपल्याला बेरीज करायची आणि कमी होत असेल तर वजाबाकी करायची. आता इथं त्रिज्या किती म्हटलेली? 20% कमी केली असल्यास वर्तुळाचे क्षेत्रफळ किती टक्क्याने कमी होईल. असे जे एक्झाम्पल असणार आपण सूत्राच्या साहाय्याने पण सोडवू शकतो, परंतु स्ट्रिक्ट लक्षात ठेवा काय करणार आहे? किती टक्के म्हटलेले? 20. जी त्रिज्या पकडणार आहे 2 करणार आहे गुणाकारात त्रिज्या किती असणार आहे? आपल्याला 20% म्हटलेले. आणि वजा कमी करायची म्हणून काय करणार आहे? सबट्रॅक्शन करणारे म्हणजे वजाबाकी करणारे 20%. त्यावेळेस बोललो की 10% कमी करायची असेल तर एकाचा वर्ग करायचा, 20% कमी करायची असेल तर 2ने वर्ग करायचा, 30% कमी करायची असेल तर 3चा वर्ग करायचा आहे. आता 20% कमी करायची म्हणजे कितीचा वर्ग करायचा आहे? 2चा. आता nचा गुणाकार केला किती मिळणार आहे आपल्याला? 40. आणि 2चा वर्ग किती असणार आहे? 4. वजाबाकी केल्यानंतर किती मिळणार आहे आपल्याला? 36% काय असणार आहे? क्षेत्रफळ कमी होणार आहे. हे असणार आहे आपलं फायनल आन्सर. विद्यार्थी मित्रांनो, इथं बघा, वर्तुळाची त्रिज्या 30% कमी केली असल्यास वर्तुळाचे क्षेत्रफळ किती टक्क्याने कमी होईल. पर्याय सुद्धा दिलेले तुम्हाला. याचा आन्सर तुम्ही सोडवायचे होमवर्कला, कमेंट मध्ये त्याचा आन्सर द्यायचा आहे. अशा ट्रिक बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचे, लाईक करायचे, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचे.